जय शंकर. श्री स्वामी समर्थ. शिवनाथ बाबा म्हणजे शंकरचे कल्पतरू. शिवनाथ बाबांनी शंकरला ज्ञानेश्वर माऊलींबद्दल विस्तारात सांगितले. ते ऐकता ऐकता शंकरची रुची खूप वाढू लागली. मग बाबांनी शंकरला भावार्थ दीपिकाबद्दल सांगितले. तो म्हणाला, बाबा मला सगळं नीट समजून घ्यायचे आहे. माऊलींची दीपिका वाचायची आहे. मला भेटेल का ती? शंकरचं बोलणं पूर्ण होतच नाही तोपर्यंत बाबांनी आपल्याजवळील भावार्थ दीपिका शंकरच्या हातात दिली. यावेळी मी हीच भावार्थ दीपिका देण्यासाठी आलो आहे बाळा. शंकरला एकदम आश्चर्य वाटले की आपल्याला जे हवे असते ते बाबांना आधीच कसे ठाऊक असतं. बाबांनी दिलेली भावार्थ दीपिका हातात घेऊन शंकर म्हणाला, उद्या पौर्णिमा आहे आणि गुरुवार पण आहे. उद्याच वाचनाला सुरुवात करूयात. तुम्ही पण आहातच ना बाबा? सोबत वाचन होईल आपले. बाबा त्याला म्हणाले, अरे दिवसवारांचा कसला विचार करत आहेस? प्रत्येक घडी ईश्वराचीच आहे, शुभच आहे. तुला माहिती आहे का, आपल्या गोरक्षनाथांनी अमावस्येला उत्तम मुहूर्त मानला आहे. अमावस्येला चंद्राचा ना सूर्याचा, ना इदा ना पिंगळ, ना मनाचा स्पंदन, ना बुद्धीचे विवरण. सुषुम्न त्यावेळी कार्यरत असते. आणि या भावार्थ दीपिकेचा अभ्यास लगेच होईल असे समजू नकोस बाळा. याच्या अध्ययनासाठी संपूर्ण जन्म अपुरा पडतो. याचं अध्ययन तुला एकट्यालाच करायचे आहे. तुलाही ठाऊक नाही आहे, पण तुला इतक्या वर्षाच्या साधनेने अनेक शक्ती प्राप्त झाल्या आहेत. आता तेच तुला सारं काही समजून देतील. कसल्या शक्ती बाबा? बाळा, कसली शक्ती ते वेळ आल्यावर तुला समजेल. चल आता मीही तुझा निरोप घेतो. मलाही यावं लागेल. बाबांनी शंकरचा निरोप घेतला आणि शंकरने लगेच वाचनाला सुरुवात केली. आणि बाबांनी म्हणल्यासारखेच पूर्णपणे त्यात गुंग होऊन गेला होता. इतका गुंग झाला की त्याला एखाद्या चित्रपटासारखे सगळे घडताना दिसत होते. ज्ञानेश्वर माऊली, सोपानदेव, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई हे तर अक्षरशः शंकरच्या समोरच होते. शंकरला असे वाटत होते की सगळे काही त्याच्या समोर घडत आहे. शंकरचे भावार्थ दीपिकाचे अध्ययन इतके खोल गेले होते की जेव्हा निवृत्तीनाथांनी माऊलींना भगवद्गीतेवरील अध्ययन करायला सांगितले होते तेव्हा शंकरला वाटले की ते त्यांच्या समोरच होते. या अध्ययनात शंकर पूर्णपणे बुडून गेला होता. अध्ययन पूर्ण होताच आपल्या समोर असलेल्या माऊलींच्या पायाला शंकरने मिठी घातली आणि भानावर येऊन पाहतो तर काय, त्याच्या मिठीत भावार्थ दीपिका होती. भावार्थ दीपिका ही ज्ञानेश्वर माऊलींमुळे ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी म्हणून ओळखली जाते. आपल्या मिठीत ज्ञानेश्वरी आहे हे पाहून शंकरला स्वतःवरच हसू आले. आज त्याचे आयुष्य सार्थक झाल्यासारखे त्याला वाटत होते. आज त्याचे ज्ञानेश्वरीचे नुसते अध्ययन झाले नव्हते, पण ज्ञानेश्वरी जगूनही शंकरने घेतली. हा आणखीन एक अनुभव त्याच्या आयुष्यासोबत जोडला गेला होता. आता तो सुवर्ण क्षण आलेला आहे. शंकरचे, आपल्या बाळ शंकरचे आता शंकर महाराज होणार आहेत. बघूयात आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.